लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेच प्रदूषणाला निमंत्रण, परिवर्तन कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा। बातमी येत आहे नाशिक येथून। नाशिक तपोभूमी बरोबरच यंत्रभूमी म्हणून विकास झाला असून MIDC सातपूर, सिन्नर, गोंदे, दिंडोरी, नाशिक या भागांमध्ये बऱ्याच मोठ्या उद्योजकांच्या कंपन्या या विकसित आहेत। फक्त कंपन्यांचा मालकांचा विकास झाला, पण कंपनीचा भोवतालचा परिसर हा दूषित झाला। यामध्ये प्रामुख्याने वायू प्रदूषण झाल्यामुळे आरोग्य धोक्यात तर आहेच, पण येथील रासायनिकजन्य पदार्थ हवेत पसरत असल्यामुळे शेतावर देखील परिणाम होऊन शेतजमीन ही नापीक होत आहे। काही कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी खुलेआमपणे बाहेर सोडले जाते, शेतामध्ये सोडले जाते। परिणामी हजारो एकर शेत जमिनींना पीक झाली आहे आणि हजारो शेतकरी हे देशोधडीला लागले आहेत। तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये देखील हे दूषित सांडपाणी सर्रासपणे सोडले जात असून नद्यांचे पाणी देखील दूषित होत आहे। या सगळ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी श्री लिंबाजी भड यांचा तर वरदहस्त नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे। काही महिन्यांपूर्वी सिन्नर येथील काही कंपन्यांचं रसायनयुक्त पाणी सर्रासपणे फायर सोडून 200 एकर शेतजमीन नापीक झाली होती। या जलप्रदूषणासंदर्भात मागील 2 महिने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर श्री विशाल भदरगे उपोषणाला बसले होते। तेथील समस्या जशी आहे तसेच आहेत। अजून या सर्व गोष्टींचा परिणाम मानवी जीवनावर होत असून याबाबतच्या तक्रारी मंडळाकडे प्राप्त झाल्या देखील त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे। अखेर परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदरगे यांनी वारंवार प्रादेशिक अधिकारी नाशिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक विभाग यांना वारंवार तक्रार अर्ज देऊन सुद्धा MPRNI मंडळ नाशिक कार्यालयातील RO, SRO या अधिकाऱ्यांचे काही बड्या कंपन्यांना शह दिला जात आहे असेच म्हणावे लागेल। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेच प्रदूषणाला निमंत्रण देत असून त्याबाबतची चौकशी करण्यासाठी गेले असता कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी हे वेळेत हजर नसल्यामुळे तक्रारीचे निवारण कोण करणार आणि ही समस्या कोण सोडणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच प्रदूषणाला निमंत्रण देत आहे असे वाटत आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ नाशिक या कार्यालयाला सातत्याने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात, आस्थापनांच्या विरोधात परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून पुराव्यानिशी तक्रारी दिलेल्या आहेत। आजतागत त्या तक्रारीचा कुठल्याही प्रकारे निपटारा या कार्यालयाकडून झालेला नाही आणि जवळपास 7-7 महिने तक्रारी देऊन झालेल्या आहेत। या अगोदर गेले 2 महिने आम्ही परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामचुकार अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषणाला बसलो होतो, तरी प्रदूषणावर कुठल्याही प्रकारचा आळा बसत नाही। आपण बघू शकता आता जवळपास 10:30 वाजले, अजून एकही अधिकारी या कार्यालयात आलेला नाही। सदर कार्यालयाचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत श्री लिंबाजी भड यांचा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही। तसंच इथले जे मुजोर उद्योजक जे आहेत, ज्या आस्थापना आहेत, त्या खुलेआम प्रदूषण करत आहेत आणि परिणामी लाखो एकर शेती ही नापीक होत आहे। तसेच लोकांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासित केलेलं आहे। लोकांना कॅन्सरसारखे महाभयंकर आजार होत असून अजूनही MPCB नाशिक कार्यालय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नाही ही शोकांतिक आहे। एवढं सगळं असताना, एवढ्या सगळ्या तक्रारी देऊनही हे कार्यालय सरळ कर्मचाऱ्यांना घेऊन कुठं क्रिकेटच्या मॅचा भरवतात, कुठं खेळायला जातात, ही अतिशय दुर्दैवी आणि शोकांतिक आहे। माझी महामंडळाच्या सदस्य सचिव श्री ढाकणे साहेबांना विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांवर आपण कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करण्यात येईल। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक।